धिंग्रा चौकातील उड्डाणपुलावरून बलात्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लटकवून फाशी देत प्रहारचं अनोखं आंदोलन। देशाबरोबरच राज्यातही चिमुकल्या मुलींवर अत्याचाराचे प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे। तर अकोल्यातही 6 मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केला, या विरोधात आंदोलन सुरू आहे। आज 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यातील धिंग्रा चौकातील उड्डाणपुलावरून बलात्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लटकवून फाशी देत अनोखं आंदोलन केलं आहे। धिंग्रा चौकात घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी व कॉलेजच्या मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगीही द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी चिमुकल्या मुलींसह युवती युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। देशात तसेच पाठोपाठ महाराष्ट्रात वाढत चाललेल्या बलात्काराचे गुन्हे हे पाहता त्या पार्श्वभूमीवर आपल्या अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीखेड हे गाव आहे। या काजीखेड गावात जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकांनी जवळपास 6 मुलींवर अत्याचार केला, त्यांची छेडखानी केली। या निषेधार्थ आज आम्ही इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला कार्यकर्ते व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथं आंदोलन पुकारलेलं आहे व आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहोत। परंतु आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात महिलांना मुलींना हत्यार वापरण्याची परवानगी त्यांनी द्यावी। त्यानंतरच ज्या शिक्षकाने आरोपी बनवलेला आहे त्या शिक्षकाची कठोर चौकशी होऊन गेल्या 4 महिन्यापासून तो अत्याचार करत आहे, तर खरंच तो फक्त छेडखानी करत आहे किंवा त्याने अजून कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यासोबत अजून कोणी आरोपी आहेत, याचा सर्व खुलासा या अकोला शहरातल्या लोकांना हवा आहे। यासाठी या मागणीकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना इथं निवेदन देणार आहोत। आम्ही या ठिकाणी प्रहारच्या वतीने एक पुतळ्याला फाशी देऊन इथं आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे। तरी सर्व शहरवासियांना मी विनंती करतो की आमच्या पाठीशी उभे राहून हे आंदोलन अजून तीव्र करावं ही विनंती।